असे म्हणतात की जेव्हा देव आणि राक्षसांनी मिळून समुद्र मंथन केले, त्यातून भयंकर विष बाहेर पडले. संपूर्ण जग हे भयभीत झाले होते. पण त्यावेळी एक असे होते जे अजिबात डगमगले नाही, शांत होते. महादेव. त्यांनी ते भयानक विष प्राशन केले आणि संपूर्ण जगाला वाचवले. त्यावेळी त्यांचे ध्यान अजिबात मोडले नाही. ही गोष्ट आपल्याला महादेवाचं आदियोगी रूप दाखवते. महादेव ते पहिले योगी आहेत जे जगातील कोणत्याही परिस्थितीतही आपली मनाची शांती टिकवून ठेवतात. त्यांचं ध्यान, त्यांची स्थिरता बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते. संकट असो किंवा आनंद, ते नेहमी आपल्या स्वभावातच रमून जातात. हे आपल्याला सांगतात की खरी शक्ती बाहेरच्या गोष्टीवर ताबा मिळवण्यात नाही, तर आपल्या आतील शांतता टिकवून ठेवण्यात आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा बाहेरच्या आवाजाने आणि परिस्थितीने त्रस्त होऊन जातो. आपण विसरून जातो की आपल्या आतही एक शांत जागा आहे जी आपण कधीही शोधू शकतो. महादेवाचं आदियोगी रूप आपल्याला हेच शिकवतं की बाहेर कितीही गोंधळ असला तरी आपण आपल्या आत एक स्थिरता आणि शांततेचा अनुभव घेऊ शकतो. जेव्हाही तुम्हाला वाटेल की आयुष्यात खूप गोंधळ आहे, तेव्हा फक्त एक क्षण थांबा, डोळे मिटा आणि आपल्या आतल्या त्या शांत जागेचा अनुभव घ्या. कारण आपण एक महादेवाचे अंश आहोत. हर हर महादेव.